प्रश्न क्रमांक 1, सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांचा गुणाकार किती? तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात लहान नैसर्गिक संख्या असते 1 आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या असते ऋण 1. यांचा गुणाकार येईल ऋण 1. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2 पहा. दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान किती परिमेय संख्या असतात? तर मित्रांनो, दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात. अनंत ऐवजी असंख्य पण हा शब्द वापरला जाऊ शकतो, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 अनंत. तिसरं उदाहरण पहा मित्रांनो. पुढीलपैकी अपरिमेय संख्या ओळखा. वर्गमुळात 49/25, वर्गमुळात 0.25, वर्गमुळात 4/2 आणि वर्गमुळात 8/2. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अपरिमेय संख्या ओळखायची आहे. तर ज्या संख्येचं आपण वर्गमूळ काढू शकतो ती परिमेय संख्या असते, आणि जिचा आपल्याला वर्गमूळ काढता येत नाही ती अपरिमेय संख्या असते. तर लक्षात घ्या, या ठिकाणी 49चं वर्गमूळ असेल 7 आणि 25चं वर्गमूळ असेल 5, मग ही झाली परिमेय संख्या. 0.25चं वर्गमूळ असेल 0.5, ही झाली परिमेय संख्या. आता या ठिकाणी आपण बघा, बे एक बे, बेचोक बेदोनी 4, वर्गमुळात 2, वर्गमुळात 2 म्हणजे 2चा आपण वर्गमूळ काढू शकत नाही, म्हणून पर्याय 3 हे आपलं उत्तर असेल. पर्याय 3. पर्याय 3 मधील वर्गमुळात 4/2 ही अपरिमेय संख्या असेल. अपरिमेय संख्या असेल. प्रश्न क्रमांक 4 पहा. प्रश्न क्रमांक 4. पुढे दिलेल्या संख्यांपैकी विसंगत संख्या ओळखा. आपण याला गटात न बसणारी संख्या असंही म्हणू शकतो. लक्षात घ्या, वर्गमुळात 6, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 4. फक्त आणि फक्त चौथा जो पर्याय आहे वर्गमुळात 4, या 4चा आपण वर्गमूळ काढू शकतो 2, म्हणजे फक्त वर्गमुळात 4 हीच परिमेय संख्या आहे. 6चं वर्गमूळ निघत नाही, 3चं वर्गमूळ निघत नाही आणि 5चं वर्गमूळ निघत नाही. पर्याय 1, 2 आणि 3 ह्या अपरिमेय संख्या आहेत आणि पर्याय 4 ही परिमेय संख्या आहे, म्हणून आपलं पर्याय 4 हे उत्तर असेल. कोणतं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो? तर पर्याय 4 हे उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा. सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांच्यातील फरक किती? तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे 1 आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे ऋण 1. यांच्यातला आपल्याला फरक विचारला आहे, म्हणजे वजाबाकी. ऋण ऋण धन होतं. 1 + 1 बरोबर 2. ज्या पर्यायात 2 हे उत्तर असेल तो आपला योग्य पर्याय असेल. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. पुढीलपैकी
अखंड आवर्ती संख्या कोणती? तर आपल्याला लगेच ओळखता येईल की पर्याय क्रमांक 4 मध्ये, पर्याय 4 मध्ये 3.428 आणि या 3 अंकाच्या डोक्यावरती जी रेष आहे तिला बार म्हणतात. ही रेष म्हणजे 428 हे अंक पुन्हा पुन्हा आवर्ती होतात, म्हणून पर्याय 4 हे आपलं उत्तर असणार आहे. अखंड आवर्ती आहेत 428 हे अंक. इतर जे पर्याय 1, 2, 3 मध्ये दिलेले आहेत ते खंडित आहेत. प्रश्न क्रमांक 7 पाहूया. प्रश्न क्रमांक 7, 56/37 या परिमेय संख्येचे दशांश रूप कोणते? जर दशांश रूप आपल्याला काढायचे असेल तर आपल्याला भागाकार करावा लागेल. या ठिकाणी 56, या ठिकाणी 37, 1 चा भाग बसेल, 37 एक 37, बाकी उरली 19. 19 लहान आहे 37 पेक्षा, 0 दिला आणि या ठिकाणी आपण पॉइंट दिला. 37 5 चा भाग बसेल, 37 5 185, 7 5 35, हातच्या आले 3, 5 3 15 3 18, 185, 190 वजा 185 गेले, बाकी आपल्याला 5 उरेल. पुन्हा आपण या ठिकाणी 0 घेतला, पुन्हा 37 एक 37 म्हणजे 1 चा भाग बसेल, बाकी उरेल 13. 13 वरती आपण 0 घेतला, 37 त्रिक 111, बाकी उरेल आपल्याला 19 आणि 19 वरती जर आपण पुन्हा 0 घेतला म्हणजे इथून सुरुवात होईल परत 1.513 हेच अंक पुन्हा पुन्हा आवर्ती होतील. बघा पुन्हा 185 चा भाग बसेल म्हणजे 105 चा भाग बसेल, म्हणून आपलं उत्तर असेल 1.513 बार हे उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक पहा, पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर असेल. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. 7व्या प्रश्नाचं 8वा प्रश्न पहा. दिलेल्या परिमेय संख्यापैकी कोणती संख्या ही पूर्णांक संख्या आहे? तर आपल्याला पूर्णांक संख्या शोधायची आहे. 3/5, ऋण 8/4, 2/5 आणि ऋण 3/8. पूर्णांक संख्या म्हणजे काय असतं? एक तर धन पूर्णांक असतो, नाही तर ऋण पूर्णांक. म्हणजे ऋण 4, ऋण 3, ऋण 2, ऋण 1, 0, धन 1, धन 2 याला पूर्णांक असे म्हणतात. मग तो धन संख्या असू किंवा ऋण संख्या असू. तर या ठिकाणी आपण पर्याय 2 जर पाहिला तर ऋण 8/4, 4 1 4, 4 2 8 आपल्याला मिळेल ऋण 2. ही पूर्णांक संख्या मिळते, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. पर्याय 2 हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील संबंध अचूक आहे? 5/4 हे लहान आहे ऋण 2/4 पेक्षा. पर्याय क्रमांक 2 ऋण 2/3
हे मोठं आहे ऋण 1/2 पेक्षा. पर्याय क्रमांक 3 धन 3/2 हे लहान आहे 1/2 पेक्षा. आणि 4 आहे पर्याय ऋण 3/5 हे लहान आहे ऋण 1/2 पेक्षा. तर लक्षात घ्या की यामध्ये पर्याय 1 तर उत्तर येऊ शकत नाही, कारण धनसंख्या ही नेहमी ऋणसंख्येपेक्षा मोठी असते, म्हणून हा संबंध चुकीचा आहे पर्याय 1 मधील. असं उत्तर आपल्याला हवं होतं याचं. 5/4 हे मोठं आहे ऋण 2/4 पेक्षा. आता पर्याय क्रमांक आपल्याला अचूक संबंध ओळखायचा आहे. 3 दुनी 6 तिरका गुणाकार केला आपण 3 दुनी 6 आणि बे 1 बे, हे पण चुकीचं आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 2 पाहूया. 2 मध्ये आपण तिरका गुणाकार करूया ऋण 2/3 आणि ऋण 1/2 बे दोन्ही 4 म्हणजे ऋण 4 आणि ऋण 3. ज्या वेळेस संख्यांना ऋणचिन्ह असतात अशा वेळेस मोठी संख्या ही लहान बनते आणि लहान संख्या ही मोठी बनते. म्हणजे चिन्ह आपल्याला हे वापरता आलं असतं, पण या ठिकाणी हे चिन्ह आपल्याला वापरता आलं असतं, पण या ठिकाणी ऋण 2/3 कडं तोंड आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 ही चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4 पाहूया आपण. ऋण 3/5 आणि ऋण 1/2 3 दोन्ही 6 तिरका गुणाकार करूया ऋण 6 5 5 ऋण 5. ऋण 5 हे मोठं असेल, म्हणून पर्याय क्रमांक म्हणजे ऋण 3/5 हे लहान आहे ऋण 1/2 पेक्षा. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय 4. यामधला जो संबंध दिलेला आहे तो योग्य प्रकारे दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा. प्रश्न क्रमांक 10. ऋण 14/13 ऋण 8/7 ऋण 12/11 ऋण 18/7 या परिमेय संख्यांचा उतरता क्रम लावल्यास शेवटून दुसरी परिमेय संख्या पुढीलपैकी कोणती? तर आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे. उतरता क्रम लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की ज्या वेळेस अंश हा छेदापेक्षा 1 ने मोठा असतो, प्रत्येक पदामध्ये किंवा प्रत्येक अपूर्णांकामध्ये अंश हा छेदापेक्षा 1 ने मोठा आहे आणि प्रत्येक अपूर्णांकाला किंवा प्रत्येक परिमेय संख्येला ऋणचिन्ह असतं. अशा वेळेस ज्या संख्येचा अंश व छेद मोठा ती संख्या सर्वात मोठी असते. या ठिकाणी असेल सर्वात मोठी संख्या ऋण 18/17, त्यानंतर येईल ऋण 14/13, त्यानंतर येईल ऋण 12/11 आणि सर्वात शेवटी ऋण 8/7. आता पहा विचारलंय काय, शेवटून दुसरी परिमेय संख्या कोणती? तर शेवटून दुसरी परिमेय संख्या असेल ऋण 12/11. पर्याय असेल आपला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्याला अपेक्षित आहे, परंतु या पुस्तकामध्ये 2 हे उत्तर ग्राह्य धरलेलं आहे. तर थोडी या प्रश्नाबद्दल माझ्या मनात शंका आहे, पण ऋण 12/11 हेच उत्तर असायला हवं. कदाचित प्रिंट मिस्टेक असू शकते. जर तुम्हाला याबद्दल काही शंका असेल तर मला निश्चितपणे कमेंट करून सांगा. पुढचा प्रश्न आपण बघूया 11.
11वा प्रश्न, 3/5 व 2/3 या परिमेय संख्यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणती परिमेय संख्या येत नाही असं विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, या दोन परिमेय संख्यांदरम्यान आपण पहिल्या प्रश्नात अभ्यासले असंख्य परिमेय संख्या येत असतात. तर कोणती येणार नाही ते आपण कसं काढायचं ते लक्षात घ्या. तीन छेद पाच आणि 2/3 तर कोणती येत नाही. तर 4 पर्याय पहा. प्रत्येकाचा छेद 75 आहे. तर आपण या दोन्ही परिमेय संख्यांचा छेद 75 करूयात. 5चं 75 करायचं असेल तर त्याला 15 ने गुणावं लागेल, म्हणजे अंशालाही 15 ने गुणू आणि छेदालाही 15 ने गुणू. या ठिकाणी 3चं 75 करायचं असेल तर अंशालाही 25 ने गुणावं लागेल आणि छेदालाही 25 ने गुणावं लागेल. 15 त्रिक 45 आणि 15 पाची 75, 25 दुने 50 आणि 25 त्रिक 75. आता बघा, 45/75 आणि 50/75 याच्या दरम्यान 46/75, 47/75, 48/75 आणि 49/75 या संख्या येतील. आपल्याला म्हणलं येणार नाही. 46, 47, 49 या येतील. 50/75 येणार नाही, कारण दरम्यान विचारलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. मधल्या संख्या विचारलेल्या आहेत. 12वा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी परिमेय संख्या कोणती? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वी सांगितलेलं आहे, ज्या संख्येचं वर्गमूळ आपल्याला काढता येत नाही ती अपरिमेय संख्या असते. अर्थातच पर्याय 2 अपरिमेय संख्या, पर्याय 4 अपरिमेय संख्या. आता पुढीलपैकी परिमेय संख्या कोणती? इथं थोडं डॉट 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 हवं. या पर्याय क्रमांक 3 मध्ये कोणत्याही अंकाची किंवा 2 किंवा 3 अंकाची पुनरावृत्ती होत नाही किंवा अखंड आवृत्ती होत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा खंडित. पर्याय क्रमांक 1 जे आहे 1.35 ही जी परिमेय संख्या आहे ती खंडित दशांश रूपात लिहिलेली आहे. खंडित दशांश रूप. या मध्ये भागाकाराची क्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर असेल 12चं. पर्याय 1 हे उत्तर असणार आहे. पर्याय 1 हे आपलं 12चं उत्तर असणार आहे. पुढचा आपण प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13. पुढील संख्या समूहात गटात न बसणारी संख्या समूहात न बसणारी संख्या ओळखा. तर विद्यार्थी मित्रांनो, 4 पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. 13 वर्गमुळात 9, पर्याय क्रमांक 2 वर्गमुळात 16, पर्याय क्रमांक 3 वर्गमुळात 19 आणि पर्याय क्रमांक 4 वर्गमुळात 25. वर्गमुळात 9 त्याचं वर्गमूळ येईल 3, वर्गमुळात 16 त्याचं वर्गमूळ येईल 4, वर्गमुळात 25चं वर्गमूळ असेल 5, पण 19चं वर्गमूळ काढता येत नाही, म्हणून ही अपरिमेय संख्या आहे. अपरिमेय संख्या आहे. पर्याय क्रमांक 3 ही संख्या गटाशी जुळत नाही. याचं उत्तर असेल
पर्याय 3 हे उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14 पाहूया. पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? तर लक्षात घ्या 3/5 आपण हिला p/q या स्वरूपात लिहू शकतो. p/q या ठिकाणी p म्हणजे 3 आणि q म्हणजे 5. वर्गमुळात 4चं वर्गमूळ निघतं 2. ही पण परिमेय आहे, ही पण परिमेय आहे. ही रेषा आहे वरती बार, म्हणजे 1 4 2 8 5 7 हे अंक पुन्हा पुन्हा आवृत्ती होतात. फक्त पर्याय 4चा आपण वर्गमूळ काढू शकत नाही. पर्याय 4चा आपण वर्गमूळ काढू शकत नाही. वर्गमुळात 7चा आपण वर्गमूळ काढू शकत नाही. म्हणून ही अपरिमेय संख्या आहे. आपलं उत्तर असेल पर्याय 4 हे उत्तर असणार आहे.